नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असाच मध्येच सुरू करते कारण रिझन पण तसंच आहे. अचानक भयानक आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग झालं आहे. काहीच डोक्यात वगैरे नव्हतं बट आम्ही बीचवर चाललो आहे, जवळच चाललो आहे. तर सगळी त्याची तयारी करायची. मग सखीचा कसा खाऊ बनवायचा आहे कारण 2 दिवस चाललो आहे, म्हणजे 3 दिवस चाललो आहे जनरली. तर मग तिचं खाणंपिणं आमचं खाणंपिणं सगळं मॅनेज करायचं आहे, बॅग पॅकिंग करायची. तर म्हटलं चला ब्लॉग सुरू करू म्हणजे तुम्हाला पण थोडीफार आयडिया येईल. तर प्लॅन आमचा अचानक भयानक यामुळे झाला आहे की रेवा आणि सखी दोघांची पण टक्कल करायची. आता रेवाला तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉग्समध्ये, पण तिच्या बड्डेचा व्हिडिओ पण मी शेअर केला होता. तर त्याच्या आधी त्यांच्या पप्पांचा असाच फोन चालू होता आणि त्यांचं असं ठरलं की चल यार पोरींना घेऊन जाऊ बीचवर. बायकांना कधीच नाही नेलं आहे त्यांनी, दोघांनी नाही. मी आणि प्रिया कधी फिरायला नाही गेलो असं नवऱ्यांसोबत सेपरेट किंवा सोबत पण काय होईना, बट पोरींना त्यांना बीचवर न्यायचं आहे म्हणून त्यांनी प्लॅनिंग केलं आहे. चलो त्यांचे केस तोपर्यंत छान फोटो पण येतील, मजा पण करतील, तर घेऊन जाऊ त्यांना. सो त्यांच्या पोरींना त्यांना घेऊन जायचं आहे म्हणून मी आणि प्रिया पण सोबत चाललो आहे. तर मला आणि प्रियाला तयारी करायची पोरींची. तर प्रियाने मी गोष्टी वाटून घेतल्या की तू एवढं तयार कर, मी तेवढं तयार कर. ती तर ऑफिस करून करणार आहे, सो हॅट्स ऑफ टू हा. माझं चाललं आहे म्हणजे निखिल आहे घरी तर माझं होऊन जाईल मॅनेज हळूहळू. तर ते सगळं करायचं आहे. सो स्टे ट्यून. आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप सारी मजा येणार आहे. बऱ्याच गोष्टी पण दाखवते की मी तुम्हाला की बाहेर जाताना लहान मुलांचं कसं कसं काय काय पॅक करायचं असतं. आणि माझं पण दाखवते. मे बी मी शॉपिंगला जाऊ शकते कारण प्रॉब्लेम असं झाला आहे ना की आधीचे जे ड्रेस होते ना, मी गोव्याला वगैरे गेलेली, त्यापेक्षा थोडी तब्येत वाढलेली, त्याच्यामुळे ते ड्रेस बसणं मला अशक्य वाटतं आहे. आणि मागच्या 1-1.5 वर्षात फक्त फिडिंगचे ड्रेसेस घेतलेले आहेत, तर ते कसे बीचवर घालण्या टाईप नाही आहेत. तर मग काय करावं काय नाही बघते. म्हणजे मला काही सापडलं तर सापडलं, नाही तर मला घ्यावे लागतील. पण घ्यायला पण निखिल आज आणि उद्या ऑफिसने आम्हाला परवा सकाळी निघायचं आहे. तर बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेलच की मी काय घालणार आहे काय नाही पुढे ते. बट स्टे ट्यून. आणि आता मी दाखवते की काय काय तयारी करायची आहे ते. आणि एक अजून गोष्ट जी सांगायची राहून गेली, सखी किती बडबड करते तुम्ही बघता, म्हणजे ती कंटिन्यू बडबड करते. त्यातल्या त्यात ती मला मम्मा म्हणते, निखिलला पापा, तात्यांना बाबा, पप्पांना बाबा, मामा, हे सगळे शब्द तिचे चालू होते साईड बाय साईड. दादा म्हणायची, काका म्हणायची, गेले, घे, दे, हे सगळं चालू होतं. काल अचानक ना फोनमध्ये ती माझ्या मम्माशी भांडायला लागली, म्हणजे माझ्या आईशी भांडायला लागली. ए आई, तिला असं वाटतंय की आजीच तिची आई आहे. म्हणजे आई शब्दाचा अर्थ आय डोंट नो तिला कळतं की नाही, बट मी आई म्हणते. घरी गेलं का वहिनी, दादा सगळे तिला आई आई करताना, तर ती माझ्या मम्मालाच म्हणते, ती माझ्या आईलाच आई म्हणायला लागली. माझ्याला असलं प्राऊड फील होत होती. आणि ती म्हण सखी आई म्हण सखी आई म्हण. मला पण छान वाटत होतं, ऑफकोर्स छान वाटतं माझ्या आईला. मग आईला अशी पण इच्छा होती की तिने तिला आई आजी म्हणावं, कारण गौरी फक्त आजी म्हणते, आईचंच म्हणत होतं की इने मला आई आजी असं वगैरे म्हणावं. तर ती काल आई 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 करत आई आजी असंच मधून म्हणायला लागली. आणि कालपासून जेव्हा पण आईचा वगैरे फोटो ती आई आई, मामा मामा, बाबा बाबा, इतकं गोड वाटतंय. म्हणजे ती त्या स्टेजला गेली की ती आता लोकांना ओळखायला लागली आहे, किंवा आम्ही जे शब्द म्हणतो ते तिला कळायला लागले. तर आम्हाला उपदेश पण आलाय घरून की भांडू वगैरे नका, किंवा अपशब्द असे काही बोलू नका. मी तर बोलतच नाही असे, पण तर असं काही बोलू नका, कारण ती शब्द ऐकते आणि आता बोलते. कारण ती काल शुभू आणि भाऊजी पण आले होते ना, तर ती प्रॉपर सांगत होती माऊ, काका, दादा, तनू, पप्पा. तर तिला ते कळतं आहे. सो एका नवीन फेजमध्ये ती चालली आहे आणि आम्ही पण एन्जॉय करतोय. सो स्टे ट्यून. आता फिरायला निघालोय, तर जशी खायची प्यायची काळजी घ्यायची तशी चेहऱ्याची पण घ्यावीच लागणार आहे. आणि मी मागच्या 3 महिन्यापासून कंटिन्यू काय यूज करते तुम्हाला माहिती, तर हे क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आता तर मी मस्त बॅग वगैरे पण कॅरी करते. सगळ्यात आधी मी हा फेस वॉश यूज करते. आता मी सगळं करून झालेलं आहे, बट मला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं. हा फेस वॉश आहे जो मी दिवसा आणि रात्र दोघं वेळेस यूज करते. जेंटल क्लीन फेस वॉश आहे हा. त्यांनी मला माझ्या स्किननुसार दिला आहे. आणि त्यानंतर मी म्हणजे फेस वॉश माझा करून झाला आहे, बट क्रीम लावायची बाकी आहे. तर ही डे क्रीम आहे ज्याच्यात SPF 30 PA++ आहे. सो ही मॉइश्चरायझेशन म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोघांचंही काम करते. आणि स्किन मध्ये लगेच फरकही जाणवतो बऱ्यापैकी लगेच. आणि अशी व्हाईट पॅचेस वगैरे खूप जास्त पडत नाही जसे जनरली बाकी सनस्क्रीनचे पडतात. तर ही मस्त आहे. आणि चेहऱ्यावर असा छान ग्लो पण येतो माझ्या लगेच. आणि आता मी बीचवर जाणार आहे, तर हे तर मॅन्डेटरीच, हे तर लागणारच आहे. सोबतच जे पिगमेंटेशन आणि डार्क सर्कलला फरक पडलाय माझा, किंवा ॲक्ने स्कार्सला फरक पडलाय, त्याचा रिझन्स तर ह्या 2 नाईट क्रीम आहे. ज्यातली एक आहे बॅरियर रिस्ट्रिक्शन क्रीम आणि सेकंड आहे ही ग्लायको क्लिअर क्रीम.
तर याचं टेक्स्चर तर खूप भारी. मला ॲक्च्युली रात्री म्हणजे मला दिवसापेक्षा नाईट स्किन केअर खूप आवडतं, कारण ते रात्रभर चेहऱ्यावर राहतं, छान ॲब्झॉर्ब होतं. आणि ह्या दोघंही क्रीमचं टेक्स्चर इतकं छान आहे, मी तुम्हाला दाखवते. तसं मी तर खूप कमी यूज करते, मी तुम्हाला दाखवते. हे इतकं लवकर असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि लगेच असं तुम्ही फरक बघताय ना. सो ह्या दोघांनी माझ्या स्किनवर, म्हणजे चारही प्रॉडक्ट नाही, मोस्टली ह्या दोघांनी तर माझ्या स्किनवर कमाल असं काहीतरी केलंय, म्हणजे ज्याने फरक तर तुम्ही बघताय. म्हणजे तुम्ही मागच्या 4 महिन्यापासून व्हिडिओ बघत असाल माझे, तरी तुम्हाला माझ्या स्किनमधला जो काही फरक आहे तो मोठ्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट्समध्ये तर जाणवतच असणार आहे. जर तुम्हाला जर हे प्रॉडक्ट काय ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता, तनया 100, ज्याने तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंट सुद्धा मिळेल. प्लस सगळ्यात मेन काय माहिती का, यांचं जे कन्सल्टेशन आहे ना ते अगदी फ्री आहे. त्याचसोबत ते डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा, हे सगळं छान तुम्हाला गाईड करतात. त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही. डिलिव्हरी पण फ्री आहे. आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट कसे ऑर्डर करायचे जाणून घ्यायचं असेल तर पटकन पुढचा व्हिडिओ बघा आणि प्रॉडक्ट नक्की ऑर्डर करा. कारण कमेंट्समध्ये पण खूप जणांचं येतं की ताई मी क्युअर स्किनचे प्रॉडक्ट यूज करते आणि मला फरक पडलाय. तर म्हणून मी हे तुम्हाला सारखं सांगते की नक्की करा, जर माझ्या पण स्किनला फरक पडतोय. खाली कमेंट्स बघत असाल तुम्ही, जेव्हा पण मी क्युअर स्किन रिलेटेड काहीतरी टाकते, खाली कमेंट्समध्ये 3-4 कमेंट तरी असतात की ताई आम्ही प्रॉडक्ट ऑर्डर केले आणि फार छान फरक जाणवतोय. तर तुम्ही पण करा, तर पटकन तो व्हिडिओ बघा. प्रॉडक्ट ऑर्डर करणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपले जे काही इश्यू आहे ते चेकलिस्टमध्ये सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलतात. तर आता मी फिडिंग मदर आहे, तर मी त्याबद्दल जे काही होतं त्याच्याशी कन्सल्ट केलं. त्यानंतर त्यांनी माझा फ्रंट फेस आणि साईड फेस याचे फोटोज घेतले. त्यातून त्यांना कळलं की ॲक्च्युली किती पिगमेंटेशन आहे. तुम्ही पण हा व्हिडिओ बघू शकता आणि आत्ताचा रिझल्ट बघू शकता की किती जास्त फरक पडतो. हे कन्सल्टेशन अगदी फ्री आहे. ते सगळं घेतल्यानंतर त्यांनी मी कोणत्या मेडिसिन्स घेते का, किंवा माझं बाहेर किती एक्सपोजर आहे, मला काही आजार आहे का, हे सगळं डिस्कस केल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट त्यांनी मला दिली आणि हे किट त्यांनी मला तयार करून दिलं. या किटचा काय फायदा हे तुम्ही पण बघताय. सो तुम्ही पण नक्की यूज करा क्युअर स्किनचं हे प्रॉडक्ट. दुपारी पालकाच्या दशम्या करण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलं. त्यात हळद, लाल मिरची, थोडासा धने पावडर, मीठ, कसुरी मेथी, तीळ, जिरे, ओवा आणि सगळं घालून मिक्स करून घेतलं. साईडला मी पालक ब्लांच केला, त्यात मिरची आणि लसूण घातली आणि ते वाटून घेतलं आणि त्याची छान अशा दशम्या करून घेतल्या. सखीला तर हे खूप आवडलं, प्रचंड आवडलं, तिने खाल्लंही. आणि हे 2-4 दिवस टिकतात. सो सखीला आणि रेवाला मला हे खाऊ घालता येईल. सोबतच मी भडंग पण केला, अगदी कमी साहित्य यूज करून, ज्याने ते त्यांना खायला इझी जाईल. खोबरं शेंगदाणे वगैरे नाही घातले मी. दिवसभर गाडीवर खेळून सखीचं मन भरत नव्हतं. संध्याकाळी पण तिचा तोच सगळा प्रकार चालू होता. तर ही गाडी काल आम्हाला गिफ्ट आली आहे. काल आमच्या शिबू भाऊनी आणि विशाल काकांनी आम्हाला बर्थडेचं गिफ्ट दिलं आहे. आणि सगळी आज सकाळपासून याच्यावरच आहे. आता तिला तिचं चालवता पण यायला लागलंय. बाहेर खेळायची तिला. असं का, अशा उचलायची आहे का? कुठे जायचं आता, कुठे जायचं? हा, गाडी घ्यायची आणि कुठे जायचं सखी? उलटी बसते तू. इकडून हा, असं तसं नाही आता हा सगळा खेळ सुरूच होता. तोपर्यंत मी तिच्यासाठी हा बनाना ब्रेड बनवला. केकही म्हणू शकता. यात नागली, केळी आणि खजूर वगैरे यूज करून बनवला आहे. सखीला खूप आवडतो हा बेसिकली. कट टू डायरेक्ट रात्र. ह्या ज्या रेसिपी मी तुम्हाला एवढ्या छोट्या दाखवल्या त्या मला अगदी डिटेलमध्ये शूट करायच्या होत्या, बट मी त्या सगळ्या गॅपने बनवला. कारण आज आमचं मशीन जे सकाळी सुरू झालं होतं ना, ते अजूनही बंद झालेलं नाही आहे, कारण ती झोपलीच नाही आज दिवसभर. त्यामुळे मी अगदी कटमध्ये आधी पीठ मळून घेतलं, मग थोडा वेळ भिजू दिलं, मग त्या दशम्या हळूहळू केल्या, मग भडंग केलं. मग एवढं सगळं शूट करणं नाही झालं. आणि सगळ्या काही यूट्यूबच्या रेसिपी होत्या, काही आईला वगैरे विचारून असं केलं मी. आणि सुरू आहे हे बघा अजूनही ते. सो अजूनही आमच्या काही झोपायचे इरादे दिसत नाही. तिची तेल मालिश वगैरे सगळं करून झालंय, बट तिला नाही झोपायचं आहे. अदर दॅन दॅट मला फॉर शुअर माहिती, कमेंटमध्ये प्रश्न येणार की मंगळसूत्र का नाही घातलंस तू आत्ता पण. तर रिझन असं आहे की मॅडमने मंगळसूत्र काल माझं तोडून टाकलं. खेळता तिने असं जोरात तोडलं. ते तुटलं म्हणजे त्याचं डाग देण्या टाईप नाही तुटलंय, तर जस्ट त्याची कडी सरकली आहे, बट ती घरी नाही लावता येणार, ते खूप बारीक आहे. तर आणि दुसरं जे आहे ते मी काही घरी ठेवत नाही, सगळं लॉकरमध्ये असतं, मग ते काढून आणावं लागेल. म्हणून गळा सुना आहे. मला पण वाईट असं वेगळंच वाटतंय. पण मला कधी डुप्लिकेट मंगळसूत्र पण नाही एवढं छोटं घालायसारखं, म्हणून असं आहे. नाही तर ते असं
काय भांडण झालं तुमचं? भांडण झालं? हे आमचे बापलेकीचे भांडणं पण सुरू झालेत प्रेमासोबत. तर सखीची गाडी आणि भुबू तर तुम्ही बघितलंच, हे बर्थडे गिफ्ट होतं. सोबतच सखीला अजून एक छानसं बर्थडे गिफ्ट आलंय, ते हे तुम्हाला दाखवते मी डिटेलमध्ये. तर गोलूच्या मम्मीने हे सखीसाठी करून आणले छोटे छोटे कानातले, तिचं बर्थडे गिफ्ट म्हणून. मग गोलूच्या पप्पानी, अमोल माझा मित्र अमोल, त्याने आणले. हा बट सगळे गोलूला ओळखतात म्हणून गोलूच्या मम्मी पप्पांनी. ऍक्च्युली ना मला तिला कधीच रिंगा घालायच्या नव्हत्या, म्हणूनच मी ते 6 महिन्याचे असताना त्या छोटे ते कानातले ते करून घेतले होते. बट तिने ते इतके प्रेमाने आणलेत ना, मी ठरवलंय की अजून 6 महिन्यांनी ते चेंज करून ते मी यूज करणार आहे, कारण ते मला पण आवडलेत आणि तिने इतकी प्रेमाने आणलेत तर म्हटलं नक्की यूज करूयात सखीसाठी. तर बर्थडे सुरू आहे, म्हणजे बर्थडे संपलाय तरी पण गिफ्ट सुरू आहेत. फोटोज आणि व्हिडिओज आमचे आलेले नाही आहे. सो पुष्कराज मामा, तू जर हे बघत असशील तर जे तुला मी फोनवर बोलते ते मला इथे नाही निखिल, तुला काय बोलायचं आहे? नाही मला म्हटलं हां, त्यामुळे मग मला माहिती आहे, मला कमेंट्स पण आले की तू रील पण नाही टाकलं का सखीच्या बर्थडेचं, पण ते अजून मला मिळालंच नाही आहे. होप सो आज मिळेल, कारण ते रोज रात्री मला असं असं की आत्ता मिळेल. काय बिट्टू? मम्मा कोण आहे? आणि पापा कुठे? मम्मा इतकं भारी वाटतं ना हे ऐकायला पण. सो असा काही होता आपला आजचा व्लॉग. पॅकिंग वगैरे माझी काहीच नाही झाली, ती सगळी उद्या करावी लागणार आहे, कारण आज शक्यच नव्हतं. सखीच्या मागे पुढेच फिरावं लागत होतं, ती झोपली नाही त्यामुळे. सो असा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर पापा से समथिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. येस, पापा पण शिकतोय आमचा आता. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये.